श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि म्हणूनच अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने स्वामींची सेवा करीत असतात. आज आपण पाहणार आहोत स्वामींची सेवा करताना कोणत्या गोष्टींचे पालन केले तर ती सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल. त्या कोणत्या गोष्टी, ते कोणते नियम आहेत ते आपण आज जाणून घेऊ. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. स्वामींवरील श्रद्धा, विश्वास आणि स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले कित्येक अनुभव यामुळेच आज कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजा करताना आपल्याला दिसतात. तसेच अक्कलकोटला सुद्धा नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक स्वामी भक्त आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करीत असताना काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही कटाक्षाने पाळल्या तर स्वामी सेवेची, स्वामींच्या उपासनेची शुभफळं तुम्हाला लवकरच अनुभवायला मिळतील. पण अनेक वेळा असे होते की आपण नियमितपणे पूजा अर्चा, नामस्मरण करतो, सेवा करतो, पण त्याचं फळ काही आपल्याला मिळत नाही. आपण ज्या इच्छेने सेवा, उपासना, पूजा करीत आहे ती इच्छापूर्ती होत नाही. आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडताना आपल्याला दिसत नाहीत आणि मग आपल्यामध्ये जी श्रद्धा असते त्याच्यावरच आपण शंका घ्यायला सुरुवात करतो आणि मग आपण जी पूजा, उपासना किंवा सेवा करतो आहे ती योग्य तर आहे ना असे सतत आपल्याला वाटत राहते. पण लक्षात ठेवा, उपासना करताना जर श्रद्धा नसेल तर ती उपासना कधीही फळत नाही. आपण जी काही सेवा, उपासना करतोय ती श्रद्धेने अधिकाधिक प्रामाणिकपणे करीत राहावी. कारण जर आपल्या मनात श्रद्धाच नसेल तर ती उपासना कधीच फळणार नाही. तसेच आपल्याकडून चूक होत नाही ना याबाबत सुद्धा तुम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या श्रद्धेने जर तुम्ही स्वामी सेवा करीत गेलात आणि तुमच्याकडून चूक जरी झाली तरी सुद्धा स्वामी योग्य मार्ग तुम्हाला नक्की दाखवतील. म्हणजे तुमच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती येईल व तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करत होतात ते चूक आहे असे सांगणारी व्यक्ती स्वामी तुमच्या आयुष्यात नक्कीच पाठवतील आणि मग तुम्हाला सर्व अडचणी दूर होताना दिसतील. बघा, बऱ्याच जणांना सेवेचा अनुभव लवकर येतो तर काही जणांना खूप उपासना, सेवा करावी लागते आणि मग अनुभव येतो. हीच आपली परीक्षा असते जी स्वामी घेत असतात. मग अशा वेळी धीर कधीही सोडू नये. स्वामी सेवा करीत राहावी कारण स्वामी सेवेचा अनुभव हा 100% येतोच. तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. जर तुम्हाला सकाळच्या धावपळीमुळे जर सकाळी सेवा करणे शक्य होत नसेल तर सायंकाळी म्हणजेच दिवा लागण्याची वेळ ठरवावी आणि शक्यतो रोज त्याच वेळेला स्वामी सेवा करावी. एकदा वेळ ठरवली की त्याच वेळेला सेवा करावी. ती वेळ कधीही चुकवू नये कारण नियमितपणे केलेल्या सेवेला प्रचंड महत्त्व आहे. त्याच वेळेस स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर बसून दिवा प्रज्वलित करावा. धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करावी. स्वामींना दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा. ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी गोडधोड करावे. गुरुवारी तरी स्वामींना आवर्जून त्यांच्या आवडीचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा. जसे की कधी पुरणपोळी, बेसन लाडू, पेढा. हे सर्व पदार्थ स्वामींच्या विशेष आवडीचे आहेत. मग सेवा करताना सर्वात पहिले स्वामी स्तवन बोलून 1 माळ किंवा जमल्यास 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 1 माळ तारक मंत्र म्हणावा आणि मग स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे 21 अध्याय आहेत. रोज 3 अध्याय पठण करावे. म्हणजे मग 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होऊन एक पारायण पूर्ण होते. परत पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी. कायमस्वरूपी ही सेवा चालू ठेवावी. शक्यतो सेवेमध्ये खंड पडूच देऊ नये. पण जर काही कारणामुळे, घरगुती अडचणींमुळे जर सेवेत खंड पडलाच तर स्वामींची मनापासून माफी मागावी आणि पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचे काय तर स्वामींवर दृढ विश्वास ठेवायचा. स्वामींची कोणतीही सेवा करताना किंतु परंतु मनात कधीच आणायचा नाही. निःशंक मनाने स्वामींची सेवा करायची. अनेकांची अशी तक्रार असते की आम्ही स्वामींची सेवा करीत आहोत पण आम्हाला स्वामींचा अनुभव अजून आलाच नाही किंवा आमची इच्छापूर्ती झालीच नाही आहे. याचे कारण तुम्ही उपासना करता तेव्हा काही नियम पण तुम्हाला पाळावे लागतात. जसे की इकडे तुम्ही औषध घेताय पण डॉक्टरांनी सांगितलेली जर पथ्यच तुम्ही पाळत नाही आहात तर औषधांचा गुण येईल का?
त्याचप्रमाणे सेवा करताना सुद्धा काही नियम पथ्ये पाळावी लागतात. जसे की खोटे बोलू नये, कोणालाही फसवू नये, कोणाचेही पैसे लुबाडू नये, विनाकारण कोणालाही दुखवू नये, घरातील ज्येष्ठांचा आदर करावा, भुकेल्या जीवाला अन्न द्यावे. आपल्याकडून यातल्या काही गोष्टी जरी घडत असल्या तरीसुद्धा सेवेचा अनुभव हा येतोच. पण जर तुम्ही खोटे बोलताय, दुसऱ्यांची निंदा करताय, दुसऱ्यांची प्रगती पाहून द्वेष करताय, तर मग तुम्ही कोणतीही आणि कितीही सेवा केली तरीही तुम्हाला कोणत्याच सेवेचा अनुभव येणार नाही. या सर्व गोष्टी काही माणसाच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या सवयी सुटणे अवघड काम होऊन बसते. मग त्यावर उपाय काय? तर या उपासनेला, सेवेला सुरुवात करा आणि एक एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय करा. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा आधी विचार करा. तुमच्या चुका तुम्हाला नक्कीच जाणवतील. मग हळूहळू तुमचे मन देखील शुद्ध होत जाईल आणि मग बघा, तुमच्या सेवेला, उपासनेला एक दिवस नक्की स्वामी फळ देतील, तुम्हाला अनुभव देतील. पण यासाठी तुम्हालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.